सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सलाम. आज या वेळेमध्ये दक्षिण महाराष्ट्र विभाग या संपूर्ण कुटुंबियाद्वारे आपण शबा शाळेच्या धड्याचा अभ्यास करणार आहोत आणि या शबा शाळेच्या धड्याच्या अभ्यासाकरिता आपल्याला निर्गमाचं पुस्तक आहे आणि या पुस्तकावर आपण संपूर्ण तिमाहीवर अभ्यास करणार आहोत. आणि या अभ्यासाकरिता आज आपल्यामध्ये पास्टर सुधीर भोसले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणाला सलाम. मी सोमवारचा भाग घेत आहे आणि सोमवारचा भाग असं म्हणतो ऐतिहासिक पार्श्वभूमी. त्याचबरोबर मंगळवारचा भाग सुद्धा माझ्याकडे आहे आणि त्या भागाचं टायटल किंवा शीर्षक आहे इब्री सुईणी. तसेच आपल्यामध्ये पास्टर किरण भोसले आहेत. सलाम. माझ्याकडे या धड्याचा बुधवारचा भाग मोशेचा जन्म झाला व गुरुवारचा भाग योजनेत बदल यावरती आपण चर्चा करणार आहोत. पुन्हा एक बार प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. या संपूर्ण तिमाहीमध्ये आपण निर्गमाच्या पुस्तकाबद्दल शिकणार आहोत. या पुस्तकामध्ये आपण पाहणार आहोत की वचनदत्त देशाकडील जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये परमेश्वर सर्व त्याच्या इस्रायली लोकांशी कसा क्षमाशील आहे. परमेश्वर दयाळू आहे, परमेश्वर सत्यतेने वागणार आहे आणि परमेश्वर जरी आपण त्याच्याशी अविश्वासू आहोत तरी देखील तो आपल्या सर्वांशी विश्वासू आहे. या संपूर्ण पुस्तकामध्ये अधिकांश रीतीनं आपल्याला मोशेबद्दल पाहायला मिळतं, परंतु तरी देखील हे पुस्तक मोशेबद्दल नसून देवाबद्दल आहे, देवाच्या दयेबद्दल आहे. आणि याच वेळेमध्ये आपण सर्वजण पाहणार आहोत की परमेश्वर आपल्याला पुन्हा एक वार या सर्व इस्रायली लोकांच्या चुकीतून शिकण्यासाठी पाचारण करत आहे की ज्या चुका त्यांच्याकडून झाल्या त्या आमच्याकडून होऊ नयेत, तर आपण पुन्हा एक वार देवाला पूर्ण रीतीनं अनुसरावं. आपण पाहणार आहोत की परमेश्वर कशा रीतीनं गुलामगिरीतून स्वातंत्र्याकडे, अरण्यातून यरुशलेमेकडे आपल्याला घेऊन जाणार आहे. परमेश्वर आपल्या सर्वांना या धड्याचा अभ्यास करीत असताना आशीर्वादित करू. यावेळेस आपण सर्वजण पहिला धडा जो आहे त्या धड्याचा अभ्यास करणार आहोत आणि आपल्यासाठी या तिमाहीच्या अभ्यासाकरिता जो पहिला धडा आहे या धड्याचं शीर्षक आहे जुलूम, पार्श्वभूमी आणि मोशेचा जन्म. आणि या धड्याचा अभ्यास सुरू करण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये पास्टर सुधीर भोसले आहेत. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयास योग्य प्रेमळ परमेश्वर बापा, देव बापा, आम्ही हा अत्यंत महत्त्वाचा धडा तुझ्या पुस्तकातून, शाळेच्या पुस्तकातून शिकत असताना प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती आम्हाबरोबर असू दे आणि हा धडा आम्हाला समजावा आणि त्याचं जे डिस्कशन, चर्चा आहे ते करत असताना आणि त्याचं परमेश्वरा आम्ही अभ्यास करत असताना तो आम्हाबरोबर राहा, जेणेकरून हा धडा आम्हा सर्वांना आणि पाहणाऱ्यांना सुद्धा उपयुक्त आणि आशीर्वादित असा होईल. येशूच्या द्वारे या विनंत्या मागतो म्हणून ऐक बापा. आमेन. आणि आज आपण पहिल्या धड्याचा अभ्यास करणार आहोत. पहिल्या धड्याचं शीर्षक आहे जुलूम, पार्श्वभूमी आणि मोशेचा जन्म. आजच्या धड्याकरिता जे सुवर्णवचन आपल्या सर्वांना दिलेलं आहे ते निर्गमाचं पुस्तक याचा 2रा अध्याय 23 ते 25 वचनापर्यंत आहे. या वचनात असं म्हटलेलं आहे, इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आकांत करीत आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेला आकांत वर देवापर्यंत जाऊन पोहोचला. देवाने त्यांचा आकांत ऐकला तेव्हा अब्राम, इसाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्यास स्मरण झाले. म्हणून देवाने इस्रायल वंशजाकडे दृष्टी दिली, देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवले. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. निर्गमाच्या पुस्तकाची सुरुवात जरी जे देवाची लोक आहेत त्यांच्या छळाद्वारे, त्यांच्या शोषणाद्वारे होते, परंतु तरी देखील त्याचा शेवट तसा नाही. जरी देवाची लोक गुलामगिरीमध्ये होते, परंतु त्यांना एक आशा होती. निर्गमाचं पुस्तक आपल्या प्रत्येकाच्या जीवनातली जी वाईट परिस्थिती आहे त्याच्याबद्दल बोलते, जो अन्याय होतो त्याच्याबद्दल बोलते, परंतु तरी देखील आपल्या सर्वांना, प्रत्येकांना ही आशा आहे की परमेश्वर आपल्या सोबत आहे. परमेश्वर आपल्या प्रत्येकांना याच्यातून बाहेर काढतो. परमेश्वर त्याच्या लोकांचा आक्रोश ऐकतो. परमेश्वर त्यांचे अश्रू पुसतो, त्यांच्या अश्रूंची नोंद घेतो आणि परमेश्वर त्यांच्या यातनेमध्ये त्यांना मदत करत आहे. आणि विशेष करून आपण बघत आहोत की तो आपल्या सर्वांना जे काही देव करत आहे त्या सर्व गोष्टी आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजेत.
निर्गमाचं पुस्तक या गोष्टीकडे निर्देश करत आहे की प्रत्येक व्यक्तींचं तारण, प्रत्येक व्यक्तींची सुटका आणि प्रत्येक व्यक्तींच्या जीवनामध्ये अंतिम तारण असलं पाहिजे. आणि हा भाग आपल्या सर्वांना ही गोष्ट शिकवणार आहे. रविवारच्या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहोत की इजिप्तमध्ये देवाचे लोक आहेत. देवाचे लोक आहेत, परंतु तरी देखील ते एका गुलामगिरीमध्ये आहेत. आपण पाहतो की निर्गमाचं पुस्तक पहिल्या अध्यायामध्ये आणि पहिल्या 7 वचनांमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जे सर्व योसेफाचे सर्व वंशज आहेत ते इजिप्तमध्ये त्यांची कशा रीतीनं वाढ झाली. ज्या लोकांची सुरुवात फक्त 70 लोकांद्वारे झालेली आहे, परंतु वचन म्हणतं की ते इतके बहुगुणित झाले की त्यांनी संपूर्ण देश व्यापून टाकला. परमेश्वराचा हा आशीर्वाद होता. परंतु तिथून पुढचा भाग 12वा अध्याय आणि 37 वचनामध्ये आपल्याला सांगतं की जे पुरुष पायी गेले, मुले बाळे खेरीज ते सुमारे 6 लाख होते. फक्त पुरुष आपल्याला पाहायला मिळतात की 6 लाख लोक त्या ठिकाणी आहेत आणि कदाचित त्याच्यापेक्षा देखील जास्त त्यांची मुले बाळे, त्यांच्या स्त्रिया, हे सर्वजण आपण बघत आहोत. हा देवाचा आशीर्वाद आहे की परमेश्वर आपल्याला बहुगुणित करतो. त्या सर्व लोकांच्या जीवनामध्ये कितीतरी वाईट परिस्थिती चालू होती, कितीतरी त्यांच्या जीवनामध्ये छळ चालू होता, परंतु तरी देखील त्यांनी देवाचा धावा करायचं थांबवलेलं नाही. निर्गमाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की याची सुरुवात गुलामगिरीने होते, परंतु याचा जो शेवट आहे तो शांतीदायक आहे, समाधानकारक आहे. निर्गमाच्या पुस्तकामध्ये हे 2 विरोधाभासात्मक गोष्टी आहेत, ज्याची सुरुवात जरी गुलामगिरीने होत आहे, परंतु त्याचा शेवट हा सुटकेद्वारे होत आहे आणि देवाच्या आशीर्वादाद्वारे होत आहे. हा भाग आपल्या सर्वांना शिकवतो की परमेश्वर सर्व गोष्टींवर सर्वोच्च आहे. दुष्ट गोष्टींवर त्याचा ताबा आहे आणि दुष्ट गोष्टींवर तो विजय प्राप्त करून देऊ शकतो. नक्कीच आपल्या देखील जीवनामध्ये काही ना काही निराशा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही वाईट पण आहे, परंतु देवाची आपल्या सर्वांसाठी चांगली बातमी आहे की परमेश्वर आपल्या सर्वांना याच्यावर विजय मिळवण्यासाठी सहकार्य करेल. मनुष्य कितीही दुष्ट कारस्थान करो, परंतु तरी देखील परमेश्वर हा आपल्या लोकांना वाचवणार आहे. इथून पुढचा भाग आपल्यामध्ये पास्टर सुधीर भोसले आहेत. तो सोमवारचा धडा आपल्यासाठी घेत आहेत. धन्यवाद पास्टर मल्की. खूपच सुंदर रीतीनं जी पार्श्वभूमी आहे या धड्याची ती आपण या ठिकाणी डिस्कस केलेली आहे किंवा या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे. आणि या चर्चेद्वारे पुढच्या भागांना बोलण्यासाठी, समजण्यासाठी खूप मदत अशी होणार आहे. मी म्हणून आपले आभार मानत आहे. सोमवारच्या भागाकडे आपण जात असताना या सोमवारच्या भागाचे जो शीर्षक आहे तो ऐतिहासिक पार्श्वभूमी, या इब्री लोकांची किंवा मिस्री लोकांची, या दोघांची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती काय आहे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की दुष्काळानंतर पास्टर मल्कीने जो चर्चेचा भाग घेतला की दुष्काळानंतर जो इब्री लोकांच्या कनान देशामध्ये दुष्काळ पडला आणि त्याच्यानंतर हे सर्व लोक, योसेफाचे वडील आणि 70 जण मिळून मिस्र देशामध्ये ज्यावेळेस ते आले आणि या मिस्र देशामध्ये त्यांचे उर्वरित सर्व कुटुंबीय मिस्र देशामध्ये आले. त्या मिस्र देशामध्ये आल्यानंतर तिथला जो फारो आहे, तिथला जो राजा आहे, तो या सर्व 70 लोकांच्या संगती किंवा या इब्री लोकांच्या संगती खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा व्यवहार होता किंवा त्याचं जे वागणूक आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं होती. कारण की आम्ही पाहतो उत्पत्तीचं पुस्तक 41 अध्याय 41 ते 43 वचनामध्ये फारो जो आहे तो योसेफाला एकदम चांगल्या रीतीनं आणि त्याच्या लोकांना चांगल्या रीतीनं वागवत आहे. कारण का वचन असं म्हणतं, आणि फारो योसेफाला म्हणाला, पहा मी तुला संपूर्ण अवघ्या मिस्र देशावर नेमतो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लिविली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. मग त्याला मागच्या रथात बसविले, म्हणजे आपल्या मागच्या रथात बसविले आणि मुजरा करा असे ते म्हणजे लोक त्याच्या पुढे, योसेफापुढे ललकारत चालले. या प्रकारे आम्ही पाहतो की त्याने त्याला अवघ्या मिस्र देशावर नेमले.
पहा की यौसेपाला ॲक्च्युली विकण्यात आलं होतं या मिसर देशामध्ये, परंतु यौसेप त्या मिसर देशाचा एक अधिपती होतो किंवा त्याला एक मोठा अधिकार देण्यात येतो आणि तो मिसर देशावरती फारोद्वारे त्याची नेमणूक होती. याच्यामध्ये या सर्व घटनाक्रमांच्या मागे परमेश्वराचा मोठा हात होता आणि म्हणून आम्ही पाहतो की एका परक्या देशामध्ये, एका मिसर सारख्या परक्या देशामध्ये यौसेपाला यशावरती यश मिळत गेलेलं आहे. यौसेफ हा वेळोवेळी पावलोपावली अगदी यशस्वी असा होत गेलेला आहे आणि हे अद्भुत जे यश होतं यौसेपाचं, त्या यौसेपाच्या यशामागे काय होतं? यौसेपाचा आम्ही सुरुवातीचा काळ जर पाहिला तर त्या सुरुवातीच्या काळामध्ये यौसेप अगदीच कठीण परिस्थितीमधून गेलेला होता आणि या मिसर देशामध्ये त्याला गुलाम म्हणून विकण्यात आलेलं होतं. त्याच गुलाम म्हणून विकण्यात आलेल्या देशामध्ये आम्ही पाहतो की यौसेफाला सन्मानित करण्यात आलं होतं. त्याच देशाच्या राजानं यौसेफाला मोठ्या प्रमाणात सन्मानित केलं आणि त्याला मिसर देशावरती अधिकारी म्हणून नेमण्यात आलेलं होतं. आणि या सर्वामागचे नेमकं कारण काय असायला पाहिजे? या सर्वामागे सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण, या आश्चर्यकारक यशामागचं सर्वात मोठं कारण होतं, या सर्व अहवालावरून आपल्याला दिसून येतं की उत्पत्ती 37 अध्याय आणि 26 आणि 38 वचना, 26 ते 28 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, यौसेफाचा खून करण्याच्या ऐवजी त्याच्या भावाने त्याला मिद्यानांना विकलं होतं. परंतु ज्यावेळेस आम्ही उत्पत्ती 39 अध्याय आणि 2रं वचन आणि 21वं वचन पाहतो, त्यावेळेस योसेफाच्या यशाचं मुख्य कारण आपल्याला पाहायला मिळतं आणि ते मुख्य कारण होतं, वचन असं म्हणतं की परमेश्वर त्याच्याबरोबर होता. परमेश्वर यौसेफाबरोबर होता. प्रियजनांनो, ज्यावेळेस परमेश्वर कोणा संगती असतो त्याला यशाची पायरी चढण्यामध्ये कोणत्याच प्रकारे अडखळण येत नाही. आणि म्हणून आम्ही या धड्यातून हे शिकू शकतो, या भागातून, की परमेश्वर आपल्या संगती असण्यासाठी किती महत्त्वाची गोष्ट आहे. परमेश्वर आपल्याबरोबर असणं किती महत्त्वाचं आहे. आम्ही पाहतो की यौसेफाच्या कथेची जी सुरुवात आहे ती ऐतिहासिक, त्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आम्ही पाहतो की निर्गमच्या पहिल्याच अध्यायामध्ये 8व्या वचनात पुढे यौसेफाची ज्यास माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला असं म्हणण्यात आलेलं आहे. त्याच्या अगोदर 3 राजे येऊन गेलेले आपल्याला पाहावयास मिळतात. पहिल्या राजाचं नाव आहे अहेमोस, दुसऱ्या राजाचं नाव आहे अमेन होटेप आणि जो पहिला आहे, आणि त्याचबरोबर आम्ही पाहतो की नंतर जो राजा आलेला आहे तो थुटोमस पहिला. हा थुटोमस पहिला आणि त्याच्यानंतर जो राजा आलेला आहे तो आम्ही पाहतो की हा मिस्राचा राजा झाला. तोच आहे ज्याने हा जो थुटोमस पहिला आहे, यानं आम्ही पाहतो की सर्व इब्री पुरुष जे मुलं जन्मणार आहेत त्या मुलांच्यासाठी मृत्यूदंडाचे फरमान जाहीर केले होते. आणि मग आम्ही पाहतो की त्याच राजाची जी मुलगी आहे हित्सेपसूत जी राणी आहे किंवा राजकन्या आहे, ही राजकुमारी होती आणि हिनेच मोशे जो आहे, आम्ही पुढं पास्टर किरण यांच्याकडून शिकणार आहोत, ते मोशेला मुलगा म्हणून या राजकन्येनं दत्तक घेतलेलं होतं, जी फारो थुटोमस तिसरा पहिला याची ती कन्या होती. आणि प्रियजनांनो, थुटोमस तिसरा हा सुद्धा पुढे आलेला आहे. ज्यावेळेस हा थुटोमस तिसरा येतो तो राजा या राजकन्येबरोबर काही काळ राज्यकारभार चालवण्यामध्ये सहकारी म्हणून होता. आणि तोच जो थुटोमस तिसरा आहे तोच निर्गमाच्या पुस्तकातील ज्याला आम्ही फारो म्हणून ओळखतो तो आहे. तर आम्ही पाहतो की या राजाने किंवा या फारोने या सर्व मिस्री लोकांचा छळ कशा प्रकारे केला, मिस्री लोकांना कशा प्रकारे कामाचा बोजा लादण्यात आला, कशा प्रकारे त्यांना छळ केला, कशा प्रकारे एका राजाची आज्ञा होती की जो पुरुष इब्री स्त्रियांना बाळ होईल त्या बाळाची हत्या करण्यात यावी.
प्रियजनांनो, आम्ही पाहणार आहोत की या छळानंतर जे निर्गमन झालेलं आहे, म्हणजे एक्सोडस झालेलं आहे, जे मिस्री लोकांच्या मधून, देशामधून इब्री लोकांचं जे जाणं किंवा बाहेर निघणं झालेलं आहे, याचा जर अभ्यासपूर्वक आम्ही जर वृत्तांत पाहिला तर त्यामध्ये आपल्याला एक तारीख प्राप्त होते, ज्या तारखेला इब्री लोक मिस्र देशातून बाहेर पडले, आणि ती तारीख धड्यानुसार आपल्याला पाहायला मिळते मार्च 1450 मध्ये हे निर्गमन किंवा हे एक्सोडस झालेलं आहे. हे आपल्याला जे विल्यम एच शिया म्हणून आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला याचा अहवाल पाहावयास मिळतो. प्रियजनांनो, उत्पत्ती 15 आणि 13 ते 16 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे याची पार्श्वभूमी, की अब्राहमाला सांगण्यात आलं होतं की तुझे जे लोक आहेत, तुझे जे वंशज आहेत ते इतर लोकांच्या दास्यामध्ये जातील, ते त्या ठिकाणी 430 वर्ष दास्य करतील, आणि ज्या दिवशी 430 वर्ष त्यांच्या दास्याचे संपतील त्याच दिवशी त्या ठिकाणावरून त्यांचं निर्गमन होईल, असं परमेश्वरानं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अब्राहमाला सांगितलं होतं. आणि म्हणून प्रियजनांनो, अगदी तसंच घडताना आपल्याला दिसतं. आणि मिस्र देशामध्ये ज्यावेळेस इब्री लोकांचं निर्गमन होतं तो दिवस 430 वर्ष पूर्ण होण्याचा दिवस होता, आणि त्या दिवशी हे लोक, इब्री लोक देवाच्या साह्यानं, परमेश्वराच्या साह्यानं दास्यगृहातून बाहेर येताना आपल्याला दिसतात, आणि परमेश्वर त्यांना त्या दास्यगृहातून बाहेर काढतो. किती मोठा काळ, बऱ्याच मोठा काळ जरी असला तरी प्रभू त्यांना त्या दास्यगृहातून शेवटी बाहेर काढणार होता. आणि म्हणून आम्ही पाहणार आहोत की याचा अहवाल इतर बायबल वचनांच्या मध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे. जर आपण प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय 6वं वचन, गलतीकरास पत्र 3रा अध्याय 16 आणि 17 वचन याचा जर अभ्यास केला तर आपल्याला पाहायला मिळेल, आपल्याला माहिती मिळेल पास्टर, की त्यांचा इतिहासामध्ये परमेश्वरानं या लोकांना कशा प्रकारे तो संगती होता म्हणून त्यानं बाहेर काढलेला आहे. प्रियजनांनो, आम्ही पाहणार आहोत की छळाच्या काळात इब्री लोकांच्या बरोबर देव होता. परमेश्वराची उपस्थिती अगदी छळाच्या काळामध्ये सुद्धा इब्री लोकांच्या बरोबर होती. निर्गमाच्या पहिल्या अध्यायात योसेफाच्या काळाचा म्हणजे अगदी जेव्हा त्याचे वडील याकोब संपूर्ण कुटुंबासह इजिप्तमध्ये गेले तेव्हापासून ते फारोच्या मृत्यूपर्यंतचा हा काळ होता, ज्या काळामध्ये इब्री लोकांचं दास्य चाललेलं होतं. आणि मग असा एक दीर्घ काळाचा उल्लेख आपल्याला या पहिल्या अध्यायामध्ये पाहायला मिळतो. जरी काही वर्षाच्या अचूक संख्येवर काही वादविवाद असला तरी महत्वाचे म्हणजे देवाच्या लोकांना परक्या देशात गुलामगिरीत ठेवले असताना सुद्धा, ते गुलामगिरीमध्ये असताना सुद्धा प्रियजनांनो, परमेश्वर त्यांना कधीच विसरलेला नव्हता. किती महत्वाचं आहे की जरी गुलामगिरीचा काळ होता पण प्रभू त्यांच्या बरोबर होता. काय तुम्ही आणि मी आज एखाद्या गुलामगिरीमध्ये, एखाद्या पापाच्या गुलामगिरीमध्ये, एखाद्या वाईटाच्या गुलामगिरीमध्ये आहोत काय? जर असलो तर प्रभू आपल्याला त्यातून सोडवणार आहे, फक्त आमची इच्छा पाहिजे. आणि परमेश्वराजवळ म्हणलेलं आहे की इब्री लोकांनी ओरड केली, आमची इच्छा असली पाहिजे, प्रार्थना असली पाहिजे, परमेश्वर आपल्याला त्यातून बाहेर काढणार आहे. परिस्थिती कितीही वाईट असली, कितीही अचूक अशी वाईट असली तरी प्रभू जर आपल्या बरोबर आहे तर परमेश्वर आपल्याला बाहेर काढणार आहे. पास्टर बरोबर आहे ना? आणि म्हणून आपल्याला धडा सांगतो की परमेश्वरा संगती आम्ही राहणं किती गरजेचं आहे. त्याचबरोबर आम्ही मंगळवारचा भाग पाहणार आहोत, तो सुद्धा माझ्याकडे आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचं जे मथळा आहे तो इब्री सुईणी असं म्हणण्यात आलेला आहे. आणि आपल्याला या इब्री सुईणींचा इतिहास, त्यांना परमेश्वरानं कसं आशीर्वादित केलं, कसं फारोची एका हुकुमशहाची आज्ञा त्यांनी अवमानली, कारण की देवाची भीती त्यांच्यामध्ये होती, म्हणून त्यांनी राजानं दिलेली आज्ञा अवमानून परमेश्वराला शरण जाणं, परमेश्वराच्या लोकांची मदत करणं, परमेश्वराच्या लोकांना सहभागिता देणं हे पसंत केलं. आणि मग त्याचा रिझल्ट आम्ही पाहतो की परमेश्वरानं, बायबल वचन म्हणतं की त्यांच्या घराण्याला पाळत साहेब, त्यांच्या घराण्याला अखंड परमेश्वरानं आशीर्वादित केलेलं आहे. प्रियजनांनो, या सुईणींचे नावं आपल्याला बायबलमध्ये पाहावयास मिळतात. आणि त्या 2 सुईणी ज्या होत्या, विचार करा, त्या मिस्री होत्या.
त्या कोणाच्या तरी अखत्याराखाली अंडर होत्या, कोणाच्या तरी हुकुमाखाली होत्या, फारोच्या हुकुमाखाली होत्या. शिफ्रा आणि पुवा या नर्सेसचं नाव आहे, या परिचारिका आहेत. त्या डिलिव्हरी करणाऱ्या, बाळंतपण करणाऱ्या अशा अनुभवी 2 स्त्रिया होत्या. या 2 स्त्रियांना प्रियजनांनो आम्ही पाहतो की फारोनं हुकूम दिलेला होता की जा आणि 40 इब्री स्त्रिया बाळंत होतात आणि त्यांना जर पुरुष बाळ झालं तर त्यांची तुम्ही कत्तल करा, त्यांना मारून टाका, त्यांना ते पुरुष संतान प्राप्त होऊ शकणार नाही याची दखल घ्या. परंतु प्रियजनांनो आम्ही पाहतो की या 2 सुईणींनी अगदी फारोच्या हुकुमाच्या विरोध केलेला आहे. फारोचा हुकूम म्हणजे काय होतं? फारोला देव मानण्यात येत होतं. सर्व मिस्री लोक त्याला देवाचा दर्जा देत होते आणि त्याचबरोबर तो राजा देखील होता. आणि या राजाचा हुकूम न मानणे म्हणजे पूर्णपणे आपल्या कुटुंबाचं, आपल्या खानदानाचं नुकसान करून घेणे, आपल्या कुटुंबावरती राजाचा रोष किंवा राग किंवा संताप ओढावून घेणे. परंतु प्रियजनांनो असं काय होत होतं की या शिफ्रा आणि पुवा यांच्यावर राजानं दिलेली ही जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही. कारण की त्या ठिकाणी त्यांना देवाची भीती होती, त्यांना खऱ्या देवाची आठवण होती आणि खऱ्या देवाच्या लोकांना मदत करण्याची इच्छा बाळकसाहेब त्यांना होती. आणि म्हणून यांनी ज्या वेळेस इब्री सुईनी बाळाला जन्म देत होते पास्टर किरण भोसले, त्या वेळेस यांनी पुरुष मुलांना न मारता म्हणजे राजाचा हुकूम न मानता त्यांनी पुरुष मुलांना सुद्धा जन्मास म्हणजे तसंच जीवन ठेवलं. आणि यातूनच मोशे जन्माला आला, नाही का? पुढे आम्ही पाहतो की यातूनच मोशे जन्माला आलेला आहे. प्रियजनांनो, या त्यांच्या कृती आपल्याला शिकवतात की जरी परिस्थिती बिकट असली तरी आम्ही माणसाऐवजी, हुकुमशहाऐवजी, हुकुमांच्या ऐवजी देवाचा हुकूम मानणं, देवाची आज्ञा मोठ्या समजल्या पाहिजे. आणि या 2 स्त्रियांनी या देवाच्या आज्ञा मोठ्या समजल्या. त्यांनी ते पुरुष संतान सुद्धा जिवंत ठेवलं, पुरुष संतानांना मरू दिलं नाही, मारून टाकलं नाही. आणि मग त्यांनी या पुरुषांना जिवंत ठेवलं. ही देवाची इच्छा होती, ही परमेश्वराची इच्छा होती. आणि या बदल्यात परमेश्वर शांत बसलेला नाही. प्रियजनांनो, तुम्हाला माहिती, पास्टर बाळकसाहेब, परमेश्वर जर आम्ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे करू तर परमेश्वर शांत बसत नाही. परमेश्वरानं, बायबल म्हणतं की परमेश्वरानं त्यांना, बाळकसाहेब, देवाचा आशीर्वाद त्यानं दिला. त्यांच्या घराण्याला, त्यांच्या खानदानीला, सर्वांना परमेश्वरानं आशीर्वादित केलं. किती महत्वाची बाब आहे. फारो हा इतका मोठा असून त्याच्या एकाही नावाचा उल्लेख पूर्ण बायबलमध्ये नाही. कितीतरी फारो होऊन गेले परंतु त्यांच्या नावाचा उल्लेख बायबलमध्ये नाही. मी जे आता नावं सांगितले हे जस्ट अभ्यास करून काढलेली धड्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेली नावं आहेत. परंतु आम्ही पाहतो की या 2 स्त्रियांचं विशेष प्रकारे बायबलमध्ये नाव आहे. कारण त्या देवाला भीत होत्या, कारण त्या परमेश्वराच्या आज्ञा मानत होत्या, कारण त्या परमेश्वराच्या लोकांना मदत करत होत्या. प्रियजनांनो, अशाच प्रकारची एक नोंदणी पुस्तक स्वर्गामध्ये आहे. काय त्याच्यामध्ये या शिफ्रा आणि पुवाप्रमाणे आमची नावाची नोंद व्हावी अशी आपली इच्छा आहे काय? आणि जर असेल तर प्रियजनांनो, आम्ही या स्वर्गीय देवाची आज्ञा या पृथ्वी तलावरती असताना मांडली पाहिजे. देवाच्या लोकांना मदत केली पाहिजे. देवाच्या इच्छा किंवा देवाच्या भविष्यवाण्या पूर्ण होण्यासाठी आपला हातभार असला पाहिजे. तेव्हा मला आणि माझ्या घराण्याला परमेश्वर बाळकसाहेब आशीर्वादित करतो. आणि म्हणून माझी विनंती आहे की या 2 स्त्रिया शिफ्रा आणि पुवा यांना सुईणी म्हणण्यात आलेला आहे किंवा नर्सेस म्हणण्यात आलेला आहे, त्यांच्याकडून आपण धडा शिकूया की जरी परिस्थिती बिकट असली, जरी आपल्याला संपूर्ण नष्ट होण्याची भीती वाटत असली, पण तरी देखील आम्ही देवाला भिलं पाहिजे आणि देवाच्या आज्ञा मानल्या पाहिजे. यातच आपलं भलं आहे, यातच आपल्याला सार्वकालिक जीवन आहे. यामधूनच आम्ही स्वर्गाच्या वाटेकडे वाटचाल करणार आहे बाळकसाहेब. आणि म्हणून परमेश्वर करो की या सुईणींच्या प्रमाणे आपल्याला सुद्धा परमेश्वर नीतिमत्तेने चालण्यासाठी सहाय्य करो आणि परमेश्वर आम्हाला सहायता करत राहू. आणि जसं परमेश्वरानं त्या छळातून त्या इस्रायली लोकांचं निर्गमन केलं, तसंच आपल्याला सुद्धा शेवटच्या काळामध्ये अनेक छळ होतील, परंतु परमेश्वर आपलं निर्गमन या जगातून स्वर्गीय राज्याकडे केल्याशिवाय राहणार नाही. तो स्वतः उपस्थित राहील, त्याचे लोक आपल्यासाठी देईल आणि परमेश्वर आपल्याला शेवटच्या काळानंतर स्वर्गीय राज्याकडे पदार्पण करण्यासाठी, निर्गमन करण्यासाठी नक्की पुढाकार घेईल. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद.
इथून पुढचा भाग बुधवार आणि गुरुवारचा आहे. यासाठी आपल्यामध्ये पास्टर किरण भोसले आहेत, ते हे भाग घेतील. धन्यवाद पाळक साहेब. पास्टर सुधीर यांनी खूप सुंदर प्रकारे सुईणीने केलेल्या कामाबद्दलची माहिती आपणास सांगितली. प्रियानो, तुम्हाला माहीत आहे की ज्या सुईणी या ठिकाणी मुलाचा जन्म होण्यासाठी मदत करत होत्या, त्यावेळेला मोशेचा जन्म हा त्या ठिकाणी झालेला आपणास पाहावयास मिळतो. परंतु त्याने सांगितलं होतं की राजा फारो यानं फरमान काढलं होतं की जर मुलगा झाला असेल तर त्याला ठार मारून टाकावे. परंतु आज त्या सुईणीने तसं नाही केलं. त्या देवाला भीत होत्या आणि मग त्यांनी काय केलं की त्याच्या मातेकडे त्या मुलास दिले. त्या मातेने मोशे या लेकरास 3 महिने झाकून ठेवलं, सांभाळून ठेवलं. परंतु 3 महिन्यानंतर मात्र त्याला सांभाळणं तिला फार कठीण झालं आणि कठीण झाल्यानंतर ती मात्र तिला मोठा प्रश्न पडला. बरोबर आहे पाळक साहेब? आणि मग या ठिकाणी तिनं एक थोडीशी मनामध्ये योजना आखली आणि त्या मुलाला तिनं एक छोटासा पेठारा बनवला, त्याला डांबर लावलं जेणेकरून त्यामध्ये पाणी जाऊ नये आणि अशा प्रकारे पेठारा तयार करून त्यामध्ये मोशेला घातलं आणि ते नदीमध्ये सोडून दिलं. परंतु प्रियानो, ही सर्व जी योजना होती ही देवबापाची होती. त्यांना माहीत होतं की त्याच पुढच्या नदीच्या भागामध्ये फारोची कन्या आहे आणि त्यांचा जो उद्देश होता तो देवबापानं पूर्ण केला. आणि फारोची कन्या आणि तिच्या मैत्रिणी ज्यावेळेला त्या नदीच्या काठावरती होत्या त्यावेळेला अचानक एक पेटारा नदीतून वाहत आलेला त्यांच्या नजरेत आला. ताबडतोब त्या फारोच्या कन्येने त्या बालकास, त्या पेठाऱ्यास इकडे घेऊन येण्यास आज्ञा केली. ज्याला त्यांनी पाहिलं त्याला ते बाळ रडत होतं. तिला तिच्याबद्दल दया आली आणि ताबडतोब त्या मुलाला त्यांनी उचललं आणि त्यावेळेला तिने शब्द बोललेला आहे, तो म्हणजे तिने म्हटले की याला मी मोशे असं म्हणेन. आणि मोशे या शब्दाचाच अर्थ वेगळा केलेला. जेव्हा त्याला नदीतून बाहेर काढण्यात आले तेव्हा त्याचे जीवन चमत्कारित्या वाचवण्यात आले. हे आपणास पाहाव्यास मिळते. बरोबर आहे पाळक साहेब? आणि या ठिकाणी मोशेचा जन्म जरी इब्री कुळामध्ये झाला असला तर चमत्कारित्या परमेश्वरानं त्या लेकराला फारोच्या कन्येच्या द्वारे राज दरबारामध्ये राहण्याचा, राज दरबारामध्ये जाण्याचा एक संधी परमेश्वरानं आज तुम्हाला आणि आम्हाला त्याच्या योजनेप्रमाणे दिलेली पाहावयास मिळते. आणि मग या ठिकाणी पाहतो आपण की ताबडतोब ते लेकरू ज्याला रडत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळेला तिच्याच सोबतीने तिला सांगितलं, एक इब्री सोयनी, एक इब्री स्त्री तिला आणू का तिला दूध पाजण्यासाठी. आणि ताबडतोब त्याच ठिकाणी त्याचीच असणारी आईला तिला बोलवण्यात आलं, जे फारोच्या कन्याला माहिती नव्हतं. आणि त्याच्याच स्वतःच्याच आईने त्या लेकरास दूध पाजले आणि खूप सुंदर प्रकारे ते लेकरू त्या ठिकाणी वाढत गेलं, मोठं झालं आणि देवाची योजना पूर्ण झाली. अशा प्रकारे अद्भुतरित्या या ठिकाणी मोशेचा जन्म झालेला आपणास पाहावयास मिळतो. परमेश्वराची ही योजना होती. आणि मग तो राजघराण्यामध्ये, मोशे हा राजघराण्यामध्ये मोठा झाला, राजघराण्यामध्ये वाढला, राजघराण्यामध्ये शिक्षण झालं, जेणेकरून आत्ताच्या शिक्षणाच्या बाबतीत त्याला पाहायचं म्हटलं त्याला PhD असं म्हणता येईल. अत्यंत उच्च शिक्षण, अत्यंत सुंदर प्रकारचं राहणीमान त्याला पाहायला मिळालं. आणि परमेश्वराची योजनाच्या द्वारे मोशेचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी त्याचं संगोपन राजाच्या घरामध्ये झालेलं आपणास पाहावयास मिळते. आणि पुढील आज आपण गुरुवारच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. तो असा त्याच्या योजनेमध्ये बदल ह्या मुद्द्याचं माझं नाव आहे. आणि त्यामध्ये आपणास पाहावयास मिळतं की निर्गमाच्या पुस्तकामध्ये 2रा अध्याय आणि 11 ते काही वचनं जर आपण पाहिली तर मोशे मिद्यान देशास पळून जातो. या मुद्द्यात
मग आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आपल्यास पाहावयास मिळते की मोशे जरूर फारोच्या घरामध्ये मोठा झाला, त्याचं उच्च शिक्षण झालं, खूप सुंदर प्रकारे राहिला, सगळं खरं, परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, देवासाठी त्याची योजना वेगळी होती बाळकसाहेब। देवासाठी त्याची योजना ही वेगळी होती आणि म्हणून ज्या वेळेला तो तुम्हाला पाहायला मिळतं की मिस्री लोकांनी ज्या वेळेला इस्रायल लोकांना छळ करण्याचा जे दिसलं मोशेला, त्याला मोशेला तो राग अनावर झाला नाही, म्हणून त्याने ताबडतोब त्या मिस्री माणसाचा खून केला आणि त्याला वाळूमध्ये पुरले प्रियानो। कारण किती जरी असेल तर ते मोशे हा इब्री होता आणि त्याच्या वंशातल्या लेकरांना दुखापत झालेलं त्याला सहन झालं नाही, म्हणून त्याने त्या मिस्री माणसाचा खून करून टाकला प्रिया। आणि त्याच्यानंतर काय झालं, पुढे जात असताना माझ्या प्रियानं दुसऱ्या त्यांच्या कामगाराबरोबर ज्यावेळेला त्याचं बोलणं झालं, त्यावेळेला त्याच्या कामगारानं म्हटलं की तू आमच्या मिस्री लोकांस मारलेला आहेस, आणि ही बातमी ताबडतोब फारो राजापर्यंत गेली आणि त्यावेळेला मात्र फारोच्या मनामध्ये मोशेला जे मोठा राजा बनवायचं होतं, त्याच्याबद्दल जे प्रेम होतं ते प्रेम नाहीस झालं आणि उलट झालं आणि मोशेला मारण्यासाठी फारो त्याचा शोध करू लागला। हे ज्या वेळेला माझ्या प्रियानो मोशेच्या लक्षात आलं, त्याला तो तिथून पळ काढली, कारण त्याला पळ काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हतं। हे सुद्धा एक देवाची योजना होती माझ्या प्रियानो। आणि मोशे तिथून निघाला आणि मिद्यान देशास पळून गेला। हे आपणास पाहावयास मिळते। एकूण मोशेला 120 वर्षाचे आयुष्य देण्यात आले। परमेश्वराने तिला 120 वर्ष आयुष्य दिले, त्यामध्ये 40 वर्षे राजदरबारामध्ये आणि राजाबरोबर तो राहिला, त्याचं उच्च शिक्षण झालं, सर्व काही व्यवस्थित झालं, परंतु पुढची जी 40 वर्ष आहेत ती मात्र आपल्याच देवाच्या इस्रायल लोकांच्या बरोबर त्याला अरण्यात जावं लागलं। त्यावेळेला त्याला एवढा मोठा राजघराण्यातला मनुष्य जंगलामध्ये फिरत राहिला, लोकांच्या बरोबर राहिला, तो एक उत्तम मेंढपाळ झाला आणि त्या लोकांना घेऊन पुढे ज्या देशात दुधामधाच्या नद्या आहेत त्या ठिकाणी आपल्या लेकरांना घेऊन जाण्यासाठी मुख्य पुढारी परमेश्वराने त्याला बनवलं आणि तो तिथून निघाला। ही त्याची 40 वर्षे पुढची आहेत। राहिली 40 वर्षे, एकूण 120 वर्षामधले राहिले 40 वर्ष, ती म्हणजे त्याने परमेश्वराचं काम सुंदर प्रकारे केलं आणि त्यामध्येच त्याच्या आयुष्यामध्ये आपल्याला माहित आहे की मोशेने पहिली 5 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ते भाग्य त्याला मिळालं माझ्या प्रिय बंधूंनो। आणि देव बापानं त्याचं काम त्याच्याकडून कार्य करून घेतलं। परमेश्वर महान आहे। आज त्याचा जन्म हा अद्भुतरित्या झाला, परंतु त्याची जी योजना होती त्या योजनेमध्ये बदल झाला आणि परमेश्वराने त्याला जे काम करायचं होतं त्या योजनेप्रमाणे त्याच्याकडून काम करून घेतलं आणि इजिप्तमधून त्याला बाहेर काढून इस्रायल लोकांना आपल्या देशाकडे आणण्यासाठी मुख्य पुढारी बनवलं आणि त्यामध्ये ह्या योजनेत बदल हा सुद्धा परमेश्वराने केला। ही देवबापाची योजना होती माझ्या प्रियानो, म्हणून परमेश्वराने त्याच्याकडून हे काम करून घेतलेलं आहे। दोन्ही पावळ साहेबांचे मी या ठिकाणी आभार मानत आहे की आपण दोघांनी खूप सुंदर रीतीनं आजचे जे भाग होते याचं स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे आणि नक्कीच आजच्या संपूर्ण धड्यातून आपण सर्वजण शिकत आहोत की जुलूम असताना देखील कशा रीतीनं आपण ज्यावेळेस देवाकडे हाक मारत आहोत परमेश्वर आपली वाणी ऐकत आहे। आपण 2 सुईणींबद्दल पाहिलं, शुक्रवारच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं एलन जी व्हाईट आपल्या सर्वांना सांगतात की ज्यावेळेस आज्ञेची त्यांना 2 सुईणींना आज्ञा झालेली होती, त्या आज्ञेची अंमलबजावणी करण्याची त्यांच्याकडे संधी होती, परंतु हा सैतानाची योजना होती, हे सैतानाचं कार्य होतं, परंतु या सैतानाच्या कार्यामध्ये सहभागी न होता त्यांनी देवावर प्रीती दर्शवली।
बरोबर. शास्त्र आपल्याला सांगतं की ते देवाचं भय बाळगत होते, बरोबर. देवाची भीती बाळगत होत्या. बरोबर. आणि या 2 सुईणी ज्या गुलामगिरीमध्ये आहेत तरी देखील देवाची आज्ञा पाळत आहेत. आज परमेश्वर आपल्या सर्वांना या गोष्टीकडे पाचारण करीत आहे की आपण देखील देवाच्या आज्ञा पाळाव्या. नक्कीच आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळत आहे की सैतानाची आपल्यासाठी काहीतरी योजना आहे. सैतान आपल्याला वाईट गोष्टींमध्ये घेऊन जाण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. आपण सर्वजण सैतानाच्या वाईट बेतामध्ये आहोत, परंतु आज आपल्या सर्वांसाठी चांगली बातमी आहे की परमेश्वर जो आपला सर्वांचा सहाय्यक आहे त्याचे सर्व बेत उधळून लावण्यासाठी तयार आहे. तो आपल्या सर्वांसाठी या वाईट गोष्टींवर मात करण्यासाठी तयार आहे. आज विशेष करून आपल्या सर्वांना सांगण्यात येत आहे की येशू ख्रिस्त ज्यावेळेस म्हणतो की या जगाचा अधिपती जो सैतान आहे त्याच्या अधिपत्यामध्ये आपण सर्वजण आहोत. परंतु तरी देखील ज्यावेळेस येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे, येशू ख्रिस्तानं ते अधिपत्य स्वतःकडे घेतलेलं आहे. सैतान जो आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी घेऊन येत आहे, आपल्या सर्वांवर यातना आणत असेल, चिंता आणत असेल किंवा मोह आणत असेल, परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना एक गोष्ट नेहमी लक्षात असावी की सैतान हा सार्वकालिक जिवंत नसणार नाही. सैतानाची शिक्षा ठरलेली आहे. सैतान आज जरी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जिवंत असेल, कृतिशील असेल, जसं त्या वेळेमध्ये बालकांना मारण्याच्या द्वारे तो कृतिशील होता, आज आपल्या देखील जीवनामध्ये अनेक साऱ्या गोष्टींद्वारे तो जीवित कार्य करतो. परंतु आपल्या सर्वांसाठी चांगली बातमी आहे की परमेश्वर आपल्या सर्वांना याच्यातून बाहेर निघण्यासाठी मदत करत आहे. या वाईट गोष्टीतून आपल्याला बाहेर काढत आहे. तो त्याच्या कृपेद्वारे या सर्व वाईट गोष्टींवर मात करत आहे आणि कृपा हीच आपल्या सर्वांसाठी आशा आहे. परमेश्वर करो की आजच्या धड्याद्वारे आपल्या सर्वांना ही आशा प्राप्त हो. परमेश्वर करो की आपण जर कोणी नैराश्यामध्ये आहात, आपण जर देवाला हाक मारत आहात, आपण कोणत्या तरी अडचणीमध्ये गेले अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून देवाजवळ जर याचना करीत आहात, परंतु याच्यावर विश्वास ठेवा की परमेश्वर आपल्या विश्वासू लोकांची वाणी ऐकत आहे. नक्कीच परमेश्वर त्याची सहायता पाठवेल. परमेश्वर स्वर्गीय राज्यामधून आपल्या सर्वांकरिता मदत पाठवणार आहे. आणि ही जी आशा आपल्याला मिळत आहे ती फक्त त्याच्या कृपेद्वारे आहे. परमेश्वर या धड्याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. या धड्याबद्दल आपण देवाचे आभार मानत आहोत आणि या धड्याचा शेवट करीत असताना आपल्यामध्ये पास्टर किरण भोसले आहेत, शेवटची प्रार्थना करतील. यावेळेला आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ महान परमेश्वरा, या निर्गम या पुस्तकाच्या द्वारे पहिल्या धड्यामधून तू आम्हा सर्व देवाच्या सेवकांच्या बद्दल बोललास, याबद्दल आभार मानतो. परमेश्वरा, या वचनाच्या द्वारे सुंदर प्रकारे आम्हाला दिलेल्या माहिती आणि आशीर्वादाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ही प्रार्थना येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. आपण सर्वजण या धड्याचा अभ्यास करत राहूया आणि या धड्यासंबंधी जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण प्रत्येकाने एक ईमेल आय डी आपल्याला देण्यात येत आहे, southmaharashtrasection@gmail.com. यावर आपले प्रश्न आपण या ठिकाणी मांडू शकता, विचारू शकता. आणि जर आजचा भाग, आजचा धडा, आजचा अभ्यास आपल्याला आवडला असेल तर नक्कीच जे साऊथ महाराष्ट्र सेक्शनचं चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक आठवडी तुम्हाला हे दररोजचे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि जर आजचा भाग आपल्याला आवडलेला आहे तर नक्कीच तुम्ही लाईक करा, इतरांना देखील तुम्ही शेअर करा. या वेळेमध्ये आजच्या दिवशी आपण या ठिकाणी निरोप घेत आहोत, परंतु पुढच्या आठवडी नवीन धड्याद्वारे आपण सर्वजण पुन्हा एक वार भेटूया. थँक्यू.